सामन्यातील टीकेनंतर अंबादास दानवेंनी शिंदे सेनेवरती टीका केली आहे। महायुतीने शिंदे सेनेसाठी जागा दिल्या खऱ्या, पण उमेदवारी भाजपच्याच लोकांना दिली असा टोला लगावला आहे। तर त्यांच्या टीकेला कोण विचारतंय? ठाकरेंच्या मुखपत्राचं नाव बदलून आता टीका सेना ठेवायला हवं असा खोचक टोला प्रताप सरनाईकांनी लगावलाय। करू शकतील आताच्या घडीला शिंदेचा फुगाच आहे ना तो। कित्येक लोक हे शिंदेचे नाहीच आहे, शिंदे साहेबांचे कित्येक लोक नाहीच आहे ना। भारतीय जनता पार्टीने दिलेले काही उमेदवार काही ठिकाणी जागा भले त्यांना सुटली असेल त्यावेळेस, पण उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच आहे की जे भारतीय जनता पार्टीचेच आहेत। ज्यावेळेस भारतीय जनतेला गरज पडेल त्यावेळेस आणखी 5-5, 2-2, 1-1 घेऊन ते जसं सामना सांगितलं तसं होऊ शकतं। सामन्याच्या टीकेला कोण विचारतो? सामना आता फक्त टीकाधारी झालेला। त्यांनी खरं तर सामना मुखपत्राचं नाव बदलून टीका सेना असं करायला हरकत नाही, कारण शेवटी टीकेशिवाय दुसऱ्याकडे काहीच नसतं। ते आमच्या नेत्यांची नावं घेत नाही, ते आमच्या महायुतीतील चांगली कामं आहेत ती त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून दाखवत नाही। त्यामुळे सामनाचं मुखपत्र जे आहे त्यांनी नामकरण करावं आणि दुसरं काहीतरी नाव म्हणजे टीका सेना हे नाव त्या वृत्तपत्राला द्यावं, ह्या मताचं मी आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।